वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण 3D लोटस कसा काढायचा असतो तो शिकणार आहोत। तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा हा असा लोटस काढून घेतलेला आहे, ड्रॉ करून घेतलेला आहे। आता यानंतर याचे जे हे एक एक पेटल्स आहेत, हे पेटल्स आपण सेपरेट काढलेले आहेत। हे बघा, या पद्धतीमध्ये हे जे एक एक पेटल्स आहेत ते एक एक पेटल्स मी या पद्धतीमध्ये वेगवेगळे ड्रॉ करून घेतलेले आहेत। आता यानंतर याला आपण स्टिच करून या पद्धतीमध्ये करायचं आहे। तर यामध्ये मी तुम्हाला एक पेटल दाखवते की मी कसा ड्रॉ केलेला आहे। हा लोटसचा आकार आहे। मोबाईलच्या साहाय्याने मी तो असा इथे खाली ठेवला आणि त्यानंतर एक साधा सिंपल जेव्हा तुम्हाला पेटल ड्रॉ करायचा आहे तर त्यावेळी या पद्धतीने असा आकार देऊन तो ड्रॉ केला हा, आणि याला फक्त थोडासा या पद्धतीने आकार दिला, जेणेकरून आपल्याला इथून चेन स्टिचिंग करायची आहे आणि पुढे कट पण करायचं आहे। आता सिंपल आहे, या इथे आपण पहिल्यांदा चेन स्टिचिंग करून घेऊ। छोटे छोटे चेन स्टिचिंग करायची, मोठी नाही करायची बिलकुल पण। आणि दोऱ्याला बिलकुलही जास्त ओढायचं नाही, जर दोरा ओढला तर कपडा ओढला जातो, त्यामुळे दोऱ्याला ओढायचं नाही। जेव्हाही तुम्ही कपडा लावाल फ्रेमला तर तो एकदम टाईटली लावून घ्या शक्यतो, जेणेकरून मधात मग व्रिंकल्स तर यानंतर या इथे आपण हे ब्लू कलरचे शुगर बीट मी घेतलेले आहे आणि हे इथे त्या चेन स्टिचिंग जिथे केलेली आहे बरोबर त्याच्या तिथून आपण स्टिच करून घ्यायचं। आता यानंतर आपण पुन्हा एक कट बीटची लाईन ओढून घेऊ, सॉरी स्टिच करू। आता यानंतर मी इथे डोर पाइपिंग लावून घेतलेली आहे आणि त्या डोर पाइपिंगला स्टिच केलेला आहे। आता यानंतर आपण लोड स्टिचिंग करणार आहोत। यासाठी पहिल्यांदा या इथून सुईला खाली टाकलं, खालचा दोरा वरती घेतला, या इथे स्टिच केलं पहिले, त्यानंतर लॉक केलं, पुन्हा या इकडे, सिल्क थ्रेडनं करणं पहिल्यांदा थोडंसं अवघड वाटेल, पण एकदा जर तुम्हाला एकदा जर त्या स्टिचिंगची सवय लागली ना तर बिलकुलही अवघड नाही वाटत। पहिल्यांदा थोडेसे धागे वगैरे तुटतात, पण जर तुम्ही ते दररोज जर केलं तर त्यामध्ये फिनिशिंगसुद्धा येते आणि सोपं पण जातं। तर लोड स्टिचिंग करताना सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा भाग म्हणजे या इकडून स्टिच करताना मी जो टाका टाकते तो खाली खाली टाकते आणि या इकडून स्टिच करताना जे लॉक करायचे ते वरच्या साईडला करते, जेणेकरून एखाद्या वेळेस जर हा असं चुकून जरी दोरा दिसत असेल तर तो आपोआप झाकला जातो। या अशा छोट्या छोट्या जरी गोष्टी लक्षात ठेवल्या ना की आपोआप फिनिशिंग एकदम सुंदर येते मग।
आता यानंतर तुम्ही पाहू शकतात हे सर्व आकार तयार आहेत. आता हे आपण कट करणार आहोत. प्रत्येक आकार आपण कट करणार आहोत. यानंतर कट करताना बरोबर याच्या इथून कट करायचं. हे सर्व आकार या पद्धतीने कापून घेतलेले आहेत. आता याच पद्धतीने आपल्याला अरेंज करायचे आहे. आता यानंतर आपले साधी सुई आणि दोरा घेतलेला आहे आणि आता थोडं थोडं स्टिच करून घ्यायचं आहे. बघा इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी हे पहिल्यांदा पेटल्स शिवलं, त्यानंतर हे आणि या इथे पूर्ण स्टिच केलं. आता ही साईड फक्त ओपन आहे. यामध्ये आपण एक तर कॉटन टाका किंवा जे थोडीशी कापलेले जे कपडा असतो तो कपडा जरी टाकला तरी जमतो, जेणेकरून याला असं 3D लुक येतं. म्हणजे थोडासा भाग फुगल्यासारखा दिसतो हा. तर यानंतर या इकडच्या साईडला आपण स्टिच करून घ्यायचं. बघा इतक्या सुंदर पद्धतीने तयार होतं. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि याच पद्धतीचं मी उद्याच्याला अजून एक 3D वाला फ्लावर दाखवणार आहे. तर उद्याच्यालाही तुम्ही नक्की बघायला विसरू नका. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.